2025मध्ये आता मी हा सगळ्यात मोठा एक सरप्राईज सगळ्यांना असणार आहे. सेईंग दिस की जेवढं सौरभच्या साईडनी होतं की ह्याच मुलीशी लग्न करायचं, तसं माझ्या साईडनीही होतं. हे घरात कोणालाच नाही माहिती आहे. बट दिस इज समथिंग दॅट मला आत्ता सांगूशी वाटतं. इट्स डन, आता लग्न होतं आहे आणि झालं आहे ऑलमोस्ट आता. तर प्राजक्ताला मी 13 ऑक्टोबरला भेटलो. फर्स्ट टाईम त्याला जेव्हा भेटले मी, सो तो खूप शांत आणि म्हणजे मला जेवढा त्याचा फीडबॅक आला होता तर तो खूप शांत, लाजाळू, न बोलणारा असं आलं होतं की ना तो खूप कमी बोलतो वगैरे. आणि माझं असं होतं की आता जर का हा कमी बोलतो तर मी त्याला भेटल्यानंतर काय बोलणार आहे आम्ही फर्स्ट मीटमध्ये. भेटल्यानंतर आम्ही हार्डली 15-20 मिनटं बोललो असेल, पण त्यात तिला मला तो खूप आवडला. भेटलो बाहेर, सगळे फॅमिलीजही होते आणि त्यावेळेस मला कुठेतरी वाटलं तो खूप खूप म्हणजे त्याचे संस्कार खूप छान आहेत. 3-4 महिने झाले असतील आता आम्हाला भेटून, पण 4 महिन्यात त्याचा स्वभाव मला बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला एकमेकांना समजून घेतलेला आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत लाईक खूप सपोर्ट केला त्यांनी, इमोशनली, मेंटली. ही हॅव बीन देअर. आणि येस, लाईक असंच आम्ही सुखाचा संसार करू. ती म्हणजे अजिबात कसलाही हट्ट नसतो तिचा, प्रत्येक गोष्ट समजून हे करून घेते. मी ती फुल स्टोरी जेव्हा भेटेल तेव्हाच सांगेल अबाउट अस की नेमकी काय झालं होतं. दॅट्स इट. आली चाहूल कुणाची, हे डूल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. अजून एक गोष्ट की थँक्यू टू माय सपोर्टिंग कास्ट, दॅट इज अपूर्वा, केदार दादा, विनय मामा. म्हणजे ह्या सगळ्यांनी हे खूप छान घडवून आणलं आहे. लाईक खूप 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 आभारी आहेत मी या गोष्टीसाठी की मला सौरभसारखा नवरा भेटला. थँक्यू सो मच. तुझ्या वीण नाही ग, तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल, उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली मम पाऊली तव चाहुली, प्राणासये सयकान्हुली. रे नंदना मनमोहना, ये जागवी संवेदना, दे पूर्तता या जीवना आनंद घना.
या नयनानी प्रिये मी माझे स्वप्नही पाहिले तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले तुझ्यामुळे मी पूर्तता तुझ वाचुनी मी आर्तता माझ्या सवे आहेस तू मजला पुरे ही सार्थता तुझ्या सवे तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला आज माझ्या या मना प्राणासये सय कान्होली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता या जीवना नंदघना मम पाऊली तव चाहुली प्राणासये सय कान्होली सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग साजणाची सारी थांबली गदारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी सात जन्मासाठी बांधली ग दोरी आज मनमणी तन्मणी हरखला ग रंगमाळी रंगमाळी गंध भारी आनंद भारी गाठी बांधी सावळ्याचा शेला गाठी बांधी सावळ्याचा शेला रंगमाळी रंगमाळी गंध भारी आनंद भारी आनंदाचे धाळे आनंद गाणे आनंदाचे धाळे आनंद गाणे
ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले, वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली, एक झाले ऊन आणि सावली. बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे, हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. गाठ कोणी बांधली,